श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिलासे श्रीराम। मनाचं कार्य हे संकल्प आणि विकल्प करणं। दासबोधाच्या या पहिल्या समासाच्या चिंतनामध्ये समर्थांनी या ग्रंथाचं नामकरण काय आहे ते सांगितलं, याच्यातला विषय प्रतिपादन केला आणि विषय प्रतिपादन करून समर्थ पुन्हा त्याच विषयावरती आपलं निश्चयात्मक अशा प्रकारचं मत आपण निर्माण करावं किंवा व्हावं, यासाठी पुन्हा तोच विषय आपल्यासमोर मुद्दाम ठेवता आहेत। ग्रंथ वाचत असताना किंवा ग्रंथाचं वाचन करत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारची साशंक वृत्ती अंतःकरणात असू नये। हे ग्रंथाचं श्रवण करण्याच्या आधीची काळजी ही घ्यावी लागते। कोणतंही काम असेल, आता हे ग्रंथाचंच असं नाही, कोणतंही काम करत असताना मनामध्ये शंका निर्माण झाली, मनामध्ये नाकर्तेपणाची जाणीव निर्माण झाली, मनामध्ये एक नकारात्मक विचार निर्माण झाला ना की तो नकारात्मक विचार आणखीन अडचणी वाढवत असतो। मार्ग काढायला आपण प्रवृत्त व्हावं, मार्ग काढण्याची सतत इच्छा मनामध्ये अंतःकरणामध्ये असावी, तसे प्रयत्न असावेत। आणि त्याच्यासाठी समर्थांनी असं म्हटलं की भक्ती हा विषय समर्थांनी या ठिकाणी सांगितला की भक्तीचे नियोगे देव। बरं, भक्ती केल्यानंतर भक्ती मार्गाला लागलं ना की काय होतं, काय कारण कळत नाही, कारण लक्षात येत नाही, पण निश्चय थोडा डळमळीत होतो। एक साधकाचं हे साधनेचे अनुभव आपल्याला सांगतोय। निश्चय करायचा म्हटलं की मनामध्ये विकल्प निर्माण होतो। निश्चयात्मक बुद्धी ही सतत अशी वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्प भावनेमध्ये मनाला घेऊन जाते आणि कधी न केलेला संकल्प, कधी न केलेला विचार, कधी न आठवलेलं स्वप्न, कधीही न विचार करताही साधनेच्या वेळेला, पारायणाच्या वेळेला, नामस्मरणाच्या वेळेला ही अशा प्रकारची संशयात्मक वृत्ती मनामध्ये निर्माण होते। मी करतोय पण होईल की नाही, जमेल की नाही, करू की नको, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, देवाला राग येईल का, सद्गुरू रागवतील का, वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प। सुरू करायचं म्हटलं की मनामध्ये प्रकारचे विकल्प येतात। इथे समर्थांनी म्हटलं की हा भक्तीचा निश्चय याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, निर्माण होतो, ती भक्ती जी आहे ही भक्ती या ग्रंथाचं मुख्य अधिष्ठान आहे, या ग्रंथाचा मुख्य पाया आहे, या ग्रंथाची मुख्य बैठक आहे, या ग्रंथाचं मुख्य ते श्रद्धास्थान आहे, या ग्रंथाचं तो एक पायाभूत अशा प्रकारचे इमारत निर्माण होण्यासाठी जो पाया भक्कम लागतो तो पाया आहे त्याचा भक्ती हा। म्हणून भक्ती, या भक्तीच्या मार्गानं, बरं मला सांगा की भक्ती म्हटलं की फक्त परमेश्वर असं जे आपण म्हणतो ते मला थोडंसं वेगळं चिंतन ठेवायचं आहे की भक्ती ही फक्त देवापुरती, परमार्थापुरती, ईश्वरापुरती, ग्रंथापुरती एवढ्यापुरती मर्यादित असून चालेल का? मनाला प्रश्न विचारा आणि आतमधून काय उत्तर येतं ते पहा की फक्त भक्ती देवाविषयी, ग्रंथाविषयी, सद्गुरूंच्या विषयी तर असावीच, ग्रंथाविषयी नक्की असावी, देवाविषयी जरूर असावी, हे
नसावी अशा अर्थानं मी बोलत नाही, पण ही भक्ती असताना माझ्या कामावरती माझी भक्ती नको का? माझ्या प्रामाणिक अशा प्रकारच्या ध्येयावरती माझी भक्ती निष्ठा नको का? तर पाहिजे आहे. म्हणून समर्थांनी या ठिकाणी सांगितलं की हा मुख्य भक्तीचा निश्चय या ठिकाणी प्रगट झाला पाहिजे. नुसता प्रगट होऊन चालणार नाही, तर त्या भक्तीच्या मार्गानं निश्चयात्मक वृत्ती निर्माण होण्यासाठी मला वृत्तीवरती रोज अशा प्रकारचे रामनामाचे आणि संकल्पाचे, या रामनामाच्या संकल्पाचे आणि भक्ती मार्गाचे सुंदर अशा प्रकारचे माझ्या मनावरती असे सुंदर विचार निर्माण झाले पाहिजेत. आणि ही बैठक समर्थांनी सांगितली की मुख्य भक्तीचा निश्चयो. इथे काय करायचं आहे? तर भक्तीचा निश्चय करायचा आहे आणि शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आता इथे मुख्य भक्ती म्हटलं की काहीतरी गौणत्व, दुसरं वेगळं काहीतरी आहे हे नक्की जाणवतं. भक्ती आहे ना, मुख्य भक्ती मग सांगितले ना, मुख्य कार्यालय. आता कार्यालय अनेक असतात, पण मुख्य कार्यालय म्हटलं की माणूस लगेच त्या दृष्टीने त्या कार्यालयाकडे पाहतो. अशी कार्यालय खूप आहेत. मुख्य कार्यालय म्हटलं तरी सुद्धा तिथे माणसाला मुख्य म्हणून बघितलं जातं, पण ते मुख्य म्हटल्यानंतर मन तिकडे लगेच त्या दृष्टीनं विचार करायला लागतं की हां, इथे काहीतरी मुख्य कार्यालय म्हणले म्हणजे आपल्या मनातल्या शंका आणि आपल्या मनातली उत्तरं, आपल्याला जे पाहिजे ते शंकांची उत्तरं इथे मिळणार आहेत. मुख्य कार्यालय. तसं मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. म्हणजे शुद्ध ज्ञान म्हणजे याचा अर्थ की अशुद्ध काहीतरी आहे असा विचार करायचा आहे. शुद्ध सांगितलंय ना, म्हणजे अशुद्ध आहे. अशुद्ध आहे म्हणून शुद्ध सांगावं लागलं. आत्मस्थितीचा निश्चय बोललेला असे. आता इथे समर्थ मुख्य हळूहळू आपल्याला त्यांच्या मुख्य विचार प्रवाहाच्या दृष्टीनं आपल्याला आपलं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत. ती आत्मस्थिती काय असते, आत्मविचार काय असतो, आत्मशक्ती काय असते, त्याचा विचार तू बाबा कर. आणि तेच प्रतिपादन याच ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्यासमोर अतिशय प्रांजळपणानं सुंदर अशा प्रकारचं चिंतन या दासबोधाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. ते आपण आज इथे श्रवण केलं. जय जय रघुवीर समर्थ.